मी हे नाव का नाही सांगितलं मान्यवर शाहीर साहेब? तुम्ही म्हणता या दोनही नावाचा व्यक्ती एकच आहे, तर मी दोन आहेत म्हणलं होतं का? म्हणलं होतं का दोन आहेत म्हणून? हा या आणि माझ्या तोंडात चुका नाही म्हणलं होतं का मी दोन आहेत म्हणून? मान्यवर शाहीर साहेब म्हणतात फक्त तुमचं डोकं पाहायचं होतं, बुद्धी पाहायची होती, किती चालते म्हणून. शाहीर साहेब अण्णाभाऊ साठे, हैदर बत्ती, विठ्ठल उमप, पट्टे बाबूराव, होनाजी बाळा हे एवढे त्याच्या संगीत त्याच्या काळातले शाहीर आहेत, एवढे काळातले शाहीर आहेत. पण मी तेवढे तुम्हाला सांगितलं नाही आणि मी त्या पट्टे बाबूरावाचं नाव सांगितलं नाही. याचं कारण मान्यवर शाहीर साहेब मला माहित होतं तुम्ही मला शब्दामध्ये पकडाल. मला त्याची जाण आहे, वाचन ठाण आहे. बाळकृष्ण कुलकर्णी आणि पट्टे बाबूराव हा दोन्ही नावाचा व्यक्ती एकच आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगितलं तर तुमची बुद्धी किती आहे सांगा? तुमची बुद्धी किती आहे मान्यवर शाहीर साहेब? याचा विचार तुम्हाला करायचा आहे. सुरतचा झटका पाहिजे, बोलण्याची परिभाषा पहा. शाहीर राजन शाहीर साहेबांना सुरतचा झटका पाहिजे, अगोदर किंमत पाहिजे या माणसाच्या नावाची, नंतर किंमत पाहिजे होईल जिल्ह्यामध्ये त्याच्या गावाची. या जनतेच्या प्रेमभावाची अक्कल तुम्हाला किती आहे नवघरे साहेब? पण गोष्ट करतात नावाची. हे म्हणलं का कमी अक्कल आहे म्हणून? नाही, जास्त आहे म्हणलं का? तुमची बुद्धी तुमच्या परी, माझी बुद्धी माझ्या परी. विचार करा मर्यादेचं वय तुमचं किती आहे. लगान लावा तुमच्या तोंडाला. दोनही नावाचा एकच व्यक्ती असल्यावर तुम्ही दोन नाव सांगता. मी सांगितलं होतं का दोन नाव? मी सांगितलं होतं का बाळकृष्ण कुलकर्णी आणि पट्टे बाबूराव? विचार करा मर्यादेचं वय तुमचं किती आहे. डोकं चढायला गेलं नाही मान्यवर शाहीर साहेब आणि म्हणून मी ते नाव सांगितलं नाही. ते नाव मी सांगितलं नाही कारण मला जाण होती की या दोन्ही नावाचा व्यक्ती एकच आहे आणि तुम्ही मला पकडल्याशिवाय ठेवणार नाही. आणि म्हणून मी उमा अमर सेन आणि गवाणकर या दोघांचे नाव सांगितले कारण हे तुला पथकामध्ये होते. मान्यवर शाहीर साहेब वाद शाहीर